धाराशिव जिले के तुळजापुर तालुका में विधान परिषद उपसभापति सचिन अहिर ने मां तुळजा भवानी के दर्शन किए। दर्शन के बाद सचिन अहिर ने राज्य की स्थिति और सांसद ओमराज निंबाड़कर को लेकर प्रतिक्रिया दी है। सचिन अहिर ने राज्य में अच्छी बारिश होने और किसानों पर आया संकट दूर होने की कामना की है। वहीं ओमराज निंबाड़कर पर हो रही आलोचना को लेकर उन्होंने कहा कि टीका करने वालों को उनके संघर्ष और जनता के लिए किए गए कार्य को भी देखना चाहिए। उन्होंने कहा कि किसी व्यक्ति के साथ रहते तक उसे अच्छा और दूसरे पक्षों में जाने के बाद उसे गलत बताना उचित नहीं है। कुलदेवता तुळजाभवानी असल्यामुळे आज तुळजाभवानीच्या पायी नतमस्तक होत असताना एक नवीन जिद्दीने आणि जोमाने आईचा आशीर्वाद मला मिळावा आणि तळागाळातला आणि सर्व उपेक्षित समाज असेल किंवा वर्गाला असेल न्याय मिळण्याची भूमिका या पदाच्या माध्यमातून व्हावी। आज अक्कलकोटचाही देखील दर्शन घेतलं, स्वामी समर्थांच्या इकडे पण नतमस्तक झालो। अन्नछत्र मंडळाचा पण जो चाललेला कामकाज आहे त्याचा आढावा जन्मंजय महाराज भोसले यांच्याकडनं घेण्याचं काम केलं। तर हा माझे घर आहे, जे म्हणून घरातला जो आनंद असतो तो पहिला कुठे यायचं, तर आज सहकुटुंब आज मी इकडे आलोय आणि या सर्व कार्यकर्ते तुम्ही बघतायत आमच्या समोर आहेत, सर्व माननीय खासदार आमदार सर्व ही मंडळी आज माझ्याबरोबर आले। तर मला वाटते एक ऊर्जा मिळते, इकडे आल्यानंतर एक स्फूर्ती मिळते आणि परत जिद्दीने आणि जोमाने आपण उभं राहू शकतो आणि ज्या समाजासाठी आपण समाजसेवेमध्ये आलोय त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे दायित्व आपलं आहे, ही जी जाणीव मला वाटतं इकडे नतमस्तक होऊन झाल्यानंतर ते होते। काय सापडलं? मी देवीकडे नेहमीच येतो, तर सर्वांना सुख समृद्धी दे, अशी जिद्द दे, ताकद दे आणि पूर्ण रीतीने या राज्याला चांगल्या रीतीने मोठ्या प्रमाणावरती भरभराट दे। आता दुर्दैवाने पाऊस जे बघता तुम्ही की बा यावर्षी नाहीये, एक पाऊस पेरणीपुरता पडला परंतु पुढे पावसाची चिन्ह दिसत नाहीये। म्हणजे आज पण मी इकडे येत असताना हवामान कसं असेल काय असेल हे बघण्याचं काम करतो, पण जराही पाऊस पडला नाही तर देवी सरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर पाऊस पडू दे। एकादशीची वारी पण तुम्ही बघितलं असेल, ते मोठ्या प्रमाणावरती आले आहेत, पण आता ती फिरल्यानंतर परत पावसाचा जोर वाढेल अशी मी आई जगदंबे आणि तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो। छोट्या टीका होती। कसं आहे, टीका करणारे टीका करतात, पण काय असते माहिती आहे, त्या ज्या व्यक्तीच्या वेदना हे कोणी समजून घ्यायला पाहिजे। अनेक वेळा राज्यकर्ते म्हणून घेऊन ज्यावेळी काही लोक असे निर्णय घेतात त्यावेळी टीका आरोप केले जातात, पण ते इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जो संघर्ष त्याग आहे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही। आणि मला आश्चर्य वाटते की पक्षातले ज्यावेळी काही लोक सांगतात की आल्यावरती ती चांगली असतात, केले तर ती नालायक, हे असं कसं चालेल। तर मला वाटतं ह्या सर्व गोष्टी आहेत, पण आता तो व्यासपीठ नाही आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की ओमराजे असतील, मी असेल, तिकडे संजय पाटील असतील खासदार, ही जी नवीन तरुण फळी जी आहे ती निश्चितपणे पक्षाला चांगली ताकद मिळेल आणि समाजाची कामं जी रखडलेली आहे त्या भागामध्ये। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल काल परवापासून ओम आल्यापासून लगेच त्यांनी कामाचा झपाटा लावलेला आहे। आम्ही जे लोक आज या पदाचा वापर करून विधान परिषदमध्ये सर्व लोकांना एकत्रित करून घेऊन आपापल्या भागामध्ये आपापल्या विभागामध्ये आणि राज्यामध्ये जे रखडलेले जे प्रश्न आहेत त्याला न्याय देतो।